आणि यानंतरची बातमी राजकीय राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र मोर्चा काढणार आहेत। या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र मोर्चा काढणार आहेत। ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार आहेत। हिंदी भाषेविरोधात एकत्र मोर्चा काढणार आहेत। खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिलेली आहे। काल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हिंदी भाषे सक्ती विरोधात एकत्र आहोत अशी भूमिका आणि सगळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता एकत्र मोर्चा काढणार आहेत अशी माहिती स्वतः खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून दिलेली आहे। शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। शुभम, या घडीची मोठी बातमी म्हणावी लागेल, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र मोर्चा काढणार आहेत, सविस्तर। अगदी बरोबर तेजस, काल राजकीय वर्तुळात एक चर्चा रंगली होती आणि त्या चर्चेनुसार पाहायला गेलं तर कुठेतरी राज ठाकरे यांनी आमंत्रण दिलेलं होतं की एकत्र जो आहे तो मोर्चा करूयात अशा पद्धतीने। आणि त्यामध्येच आता संजय राऊत यांचं जे आहे त्यांनी ट्विट करून अशी माहिती दिली आहे की महाराष्ट्रातील शाळेत हिंदी सक्ती विरोधात एकत्र मोर्चा जो आहे तो निघेल, जय महाराष्ट्र। आणि सोबतच त्यांनी एक जुनं छायाचित्र जे आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं देखील त्यामध्ये दिलेलं आहे, ज्याच्या पाठीमागे जे आहे बाळासाहेब ठाकरे यांचा देखील फोटो दिसून येत आहे। खरं पाहायला गेलं तर हे होणं गरजेचं होतं आणि कुठला तरी एक मुद्दा जो आहे तो दोन्ही पक्षांना हवा होता, तो आता मिळालेला आहे। हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात दोन्ही नेते जे आहेत ते आता एकत्र येताना दिसून येतील। अर्थातच उद्या जे आहे हा मोर्चा निघणार आहे, गिरगाव चौपाटी या ठिकाणावर मोर्चा निघणार आहे अशा पद्धतीने त्यांनी जे आहे राज ठाकरे यांनी फेसबुकवरनं जे आहे ते देखील सांगितलं होतं। आणि त्याच अनुषंगाने संजय राऊत यांनी हे ट्विट करणं एक महत्वाचं त्यांचं एक विधान जे आहे ते सध्या समोर आलेलं आहे। दोन्ही नेते एकत्र येण्यावरनं आणि सोबतच मनसे आणि शिवसेना ही आता एकत्र दिसून येणार आणि याच्याचमुळे कुठेतरी अनेक इतर जे राजकीय पक्ष आहेत त्यांना धक्का जो आहे तो देखील मानला जातोय तेजस। अगदी शुभम, गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि उद्धव ठाकरे यांची युती होईल, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा सुरू असतानाच हिंदी भाषेविरोधात मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात। तसं ट्विट संजय राऊत यांनी केलेलं आहे। येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगानं किंवा मग या सगळ्या चर्चेच्या अनुषंगानं हे एक पहिलं पाऊल आहे का असं म्हणावं लागेल आता? अर्थातच अनेक अशा गोष्टी ज्या आहेत त्या सातत्याने मागील काही दिवसांपासून घडून येत आहेत, ज्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही यावर चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या। आणि त्याच अनुषंगाने थेट संजय राऊत यांनी अशा पद्धतीने ट्विट करणं आणि फोटो एकत्रित टाकणं एक महत्वाचा संकेत आहे। अर्थातच सध्या बघायला गेलं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सर्व महत्वाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या खासदार संजय राऊत यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने हा फोटो एकत्रितपणे टाकणं आणि सोबतच मोर्चामध्ये आपण एकत्रित जाऊया अशा पद्धतीने आव्हान करणं म्हणजे कुठेतरी कार्यकर्त्यांसाठी पण, संपूर्ण मुंबईतील आणि राज्यातील कार्यकर्त्यांसाठी पण हा एक महत्वाचा संदेश जो आहे तो सध्या मानला जात आहे तेजस। खरं पाहायला गेलं तर या मोर्चासाठी मनसैनिक जे आहेत ठाणे असेल, पालघर असेल, रायगड असेल, मुंबई, नवी मुंबई या सर्व जिल्ह्यांमधनं जे आहेत एकत्रित गिरगाव चौपाटी या ठिकाणी येणार अशा पद्धतीने आव्हान जे आहे ते करण्यात आलं होतं आणि त्या पद्धतीची तयारी जी आहे ती देखील सुरू झालेली आहे। आणि अशामध्येच आता संजय राऊत यांनी हे केलेलं ट्विट आणि टाकलेला हा फोटो आणि दिलेला हा संदेश यामुळे कुठेतरी आता सर्व दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जे आहेत ते देखील एकवटतील। सर्व नेते असतील, सोबतच शिव उभाटाचे आमदार असतील, खासदार असतील, ते देखील या मोर्चासाठी जे आहेत एकत्रित येताना दिसून येतील तेजस। अगदी शुभम, राजकीय दिशा बदलणारा हा मोर्चा असेल असं संदीप देशपांडे यांनी देखील म्हटलेलं आहे। ह्या मोर्चाचे नेमके राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील, ह्या मोर्चामध्ये सहभागी होतील, येणाऱ्या राजकारणासाठी हे कसे संकेत देणारे हा मोर्चा ठरणार आहे? अर्थातच ज्या पद्धतीने या संपूर्ण हिंदी भाषेच्या विरोधामध्ये राज ठाकरे यांनी वक्तव्य जी आहे ती सुरू केली होती। मनसेने देखील अनेक ठिकाणी मुंबई असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल फलक लावण्यात आले होते, बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आली होती। आणि त्यानंतर मात्र आता जेव्हा संजय राऊत यांचं ट्विट जे समोर आलेलं आहे त्यामुळे दोन्ही पक्ष हे एकत्र येण्यासाठी एक महत्वाची दिशा जी आहे ती दिसून येणार आहे। अर्थात काही वेळासाठी थांबवतो, अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश जी, आपण पाहतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 5 जुलैला एकत्र मोर्चा करणार आहेत आणि संजय राऊत यांनी तसं ट्विट केलेलं आहे। आपण कसं पाहताय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र मोर्चामध्ये सहभागी झालेले चित्र तुमच्या नजरेतून कसं तुम्हाला वाटतंय? त्यांनी जर तसं ट्विट केलं असेल तर चांगली गोष्ट आहे, परंतु आमचं राजसाहेबांचं त्यापुढे जाऊन म्हणणं आहे, जो महाराष्ट्र प्रेमी आहे, जो महाराष्ट्रावर प्रेम करतो, जो महाराष्ट्राच्या भाषेवर प्रेम करतो, हा विषय काय फक्त मोर्चा काढण्या इतपत नाहीये। हा जो मराठी भाषेचा अपमानास्पद
हा जो GR काढलेला आहे आणि मराठी माणसाला जे गृहीत धरलेलं आहे याचा अर्थ हिंदी भाषेचा विरोध आहे असं नाही. ती आमच्याकडे 5वी पासून पुढे आहेच. परंतु आमची जशी राजसाहेबांनी काल विनंती केली की हा कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल तर तो मराठीचा अजेंडा असेल आणि ह्याच्यामध्ये सर्व लोकांनी सर्व पक्षांनी ह्याच्यामध्ये एकत्र आलं पाहिजे. पालकांनी एकत्र आलं पाहिजे, मराठी भाषा प्रेमींनी एकत्र पाहिजे. आणि मला नवल वाटतंय की जे महाराष्ट्राचे कलाकार आहेत, प्रतिदेश खेळाडू आहेत, हे मुख गिळून गप्प का बसलेत ठराविक लोक सोडता. म्हणजे त्यांचा मराठीचा स्वाभिमान अभिमान कुठे गेला का? फक्त गरजेपुरतं त्यांना मराठी पाहिजे आणि चमकण्यापुरतं मराठी पाहिजे. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की आपण महत्वाचे कलाकार खेळाडू आहात आणि तुम्ही एवढी बोटची भूमिका का घेतलेली आहे. परंतु ठीक आहे, आमची तर इच्छा अशी आहे की या सरकार माफी मागून महाराष्ट्राची हा GR जोपर्यंत मागे घेत नाही तिथं पहिल्या मोर्चानी सुरुवात असेल. मग तो एक मोर्चा निघतो का संघटनांचा निघतो का कोणाचा निघतो हा विषय नंतरचा. परंतु 100% हा GR आम्ही मागे गेला लावणार म्हणजे लावणार. आणि जसं राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की सर्वांनी या, एकत्र या आणि ह्या सरकारला दाखवून द्या की मराठी माणसाची ताकद काय आहे. आणि 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 हुतात्म्यांच्या बलिदानाने आम्हाला महाराष्ट्र राज्य मिळालेलं आहे. 5वी पासून मराठी आमच्याकडे, हिंदी आमच्याकडे आहेच. उगाच पहिलीपासून काही अभ्यास न करता ते लादण्याचा प्रयत्न करू नका. त्याला 200% पूर्ण ताकदीने विरोध केला जाईल. अगदी धन्यवाद अविनाशजी, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, आपण पाहतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र मोर्चा निघणार आहे. ज्या फोटोसाठी किंवा मग ज्याच्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती, निदान मोर्चात तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्याला 5 जुलैला एकत्र पाहायला मिळतील. काय आपली प्रतिक्रिया आहे? या संदर्भाने आम्ही आधीही प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं होतं की महाराष्ट्र आणि मराठी भाषा यासाठी कुठलंही पक्षीय राजकारण न करता जो कुणी मराठीच्या मुद्द्यासाठी लढतो आम्ही त्यांचे मित्र आहोत. मराठीच्या मुद्द्यासाठी कुणीही एकत्रित येत असेल तर त्याला पक्षीय रंग न देता निव्वळ आणि निव्वळ मराठी हा एकच विषय केंद्रबिंदू ठेवून काम करायचं आहे. आणि त्यासाठी म्हणून हा मोर्चा, जर दोघांचंही म्हणणं एक आहे, हेतू एक आहे, लढा एक आहे, अंतिम ध्येय एक आहे, तर तो मोर्चा वेगळा काढण्याची काय गरज आहे. आणि म्हणून हा मोर्चा एकत्र निघत आहे. आणि फक्त आम्हीच नाही, ज्यांना ज्यांना मराठी भाषेबद्दल आपुलकी आहे ते अजून इतर पक्षांनीही यासोबत एकत्रित यावं, त्यांचंही खुलं स्वागत आहे. अगदी. पण सुषमाताई, अलीकडे सुरू असलेल्या चर्चा आणि त्या चर्चेनंतर संपूर्ण महाराष्ट्राला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची आशा असते. सगळ्यांचं ते स्वप्न असतं. सोशल मीडियावरती देखील तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटत असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं, खूप वर्षांनी एकत्र येणं, हे एक महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणार आहे किंवा मग येणाऱ्या निवडणुकांसाठी किंवा मग युतीसाठी होईल की नाही हे माहीत नाहीये. पण हे मोठं चित्र दिलासा देणारं आहे. तुम्हाला काय वाटतंय? निश्चितपणे पुढे अजून वाटचाल कशी असेल की आपण सगळे बघतच राहू. मात्र आता जे अजून एक सकारात्मकतेच्या दिशेने जे पाऊल पडलेलं आहे ते मोठं आश्वासक आहे. आणि हाही एक मैलाचा दगड म्हणून या सगळ्या प्रवासात याची चर्चा करता येईल. अगदी धन्यवाद सुषमाताई, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर राज आणि उद्धव ठाकरे 5 जुलैला एकत्र मोर्चा काढणार आहेत. राजकारणाची या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 5 जुलैला हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार आहेत. तसं ट्विट संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी केलेलं आहे. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार असल्याचं ट्विट संजय राऊत यांनी केलेलं आहे. राजकारणाची दिशा बदलणारा हा मोर्चा असेल असं संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि या सगळ्या मोर्चाबाबत आता विविध प्रतिक्रिया देखील समोर येताना आपण पाहतोय. सुषमा अंधारे यांनी देखील एक आशादायक आणि पुढची जी काही नेमकी राजकीय वाटचाल ह्या दोघांची कशी असेल याबाबत पुढे आपण ठरवू, मात्र हा मोर्चा महत्त्वाचा असणार आहे असंही त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. शुभम उमाळे आपले प्रतिनिधी या सगळ्याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी जोडलेले आहेतच. शुभम, आपण पाहतोय 5 जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा असणार आहे आणि यावरूनच सध्या राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत. एक दिलासा देणारं चित्र किंवा मग गेल्या अनेक वर्षापासून राज ठाकरे उद्धव ठाकरे आपल्याला याआधी रस्त्यांवरती एकत्र येताना पाहायला मिळालेले नाहीत. मात्र 5 जुलै हा असा दिवस आहे ज्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आपल्याला एकत्र
दिसताना पाहायला मिळतील आणि हेतू एक आहे। त्यामुळे हिंदी भाषेविरोधात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आल्याचं क्षण 5 जुलैला आपल्याला पाहायला मिळणार आहे। शुभम, अर्थातच तेजस, जसं की आपण म्हणालात की दोन्ही बंधू अनेक वर्षांपासून जे आहेत ते एकत्र आलेले जे आहेत दिसून आले नव्हते आणि त्याचसाठी जे आहे जुलै महिना हा कुठेतरी दोन्ही नेत्यांसाठी एक महत्त्वाचा असणार आहे। कारण की 5 तारखे रोजी होणाऱ्या मनसेनी जो मोर्चा काढणार आहेत गिरगाव चौपाटी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना देखील आमंत्रण जे आहे ते देण्यात आलं होतं आणि आता संजय राऊत यांनी ट्विट जे आहे ते केलेलं आहे आणि ट्विटच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलेलं आहे की दोन्ही नेते जे आहेत एकत्र येणार आहेत, दोन्ही पक्ष जे आहेत ते एकत्र येणार आहेत आणि भविष्यामध्ये एक नवीन वाटचाल सुरू करण्यासाठी एक महत्त्वाचा आहे हा दिवस जो आहे तो राज्याच्या राजकारणामध्ये पाहायला जाईल। सोबतच दोन्ही नेते जे आहेत अनेक घरातील लग्न सोहळे असतील किंवा अनेक सोहळे असतील यामध्ये एकत्र येताना दिसून आले होते, पण मात्र राज्यासाठी आणि सामान्य जनतेच्या हितासाठी आणि हिंदी भाषेच्या विरोधामध्ये एकत्र येताना दिसून येतील आणि अर्थातच ही एक मोठी राजकीय घडामोड जी आहे ती म्हणता येईल पुढच्या शनिवारी, म्हणजे अर्थातच 8 दिवसांनंतर हे चित्र जे आहे तमाम महाराष्ट्राला आणि तमाम देशाला जे आहे पाहायला मिळणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू हे एका निमित्ताने हिंदी भाषेच्या सक्तीची आहे याच्या विरोधात हे एक निमित्त जे आहे त्या दोघांना मिळालेलं आहे। इथून पुढे त्यांचं बोलणं जे आहे ते देखील वाढू शकतं। अर्थातच काही वेळात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची देखील पत्रकार परिषद होत आहेत, नेमकं त्यांचं याच्यावर काय मत असणार आहे, मनसेची नेमकी आत्ताची भूमिका काय असेल हे देखील स्पष्ट होताना आपल्याला दिसून येईल। पण सोबतच हे दोघं शुभम काही वेळासाठी थांबवतो। प्रकाश महाजन मनसे नेते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 5 जुलैला एकत्र मोर्चा काढणार आहेत। संजय राऊत यांनी तसं ट्विट केलेलं आहे आणि संदीप देशपांडे यांनी देखील एकत्र मोर्चा काढणार असल्याचं म्हटलंय। आपली पहिली प्रतिक्रिया। मी या गोष्टीचं मनापासून स्वागत करतो। मराठी भाषेसाठी आणि हिंदीच्या सक्तीविरोधात जे कोणी सोबत येतील त्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि संजय राऊत म्हटल्याप्रमाणे असं जर ते आमच्या सोबत येणार असेल तर आम्हाला खूप आनंद आहे, आमचं बळ वाढेल, मराठी माणसाला खूप मोठा आधार मिळेल या गोष्टीमुळे। म्हणून राजसाहेबांनी काल सर्वांना आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला, मी त्यांना धन्यवाद देतो। अगदी प्रकाशजी, ज्यावेळी राज ठाकरे हे बाळासाहेबांची साथ सोडून शिवसेनेमधून बाहेर पडले त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काही घरगुती कार्यक्रमानिमित्तानं एकत्र आले असतील, पण रस्त्यावरची लढाई आणि भूमिका एक घेऊन पहिलाच हा मोर्चा असेल। तो मोर्चा एकत्र मोर्चा पाहण्याचं भाग्य मला मिळालेलं, मी स्वतःला खूप भाग्यवान समजेन की 5 तारखेला अशा पद्धतीने एकत्र मोर्चा मराठीच्या साठी निघतोय आणि त्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभेल आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी, तर सगळ्या मराठी माणसासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। अगदी प्रकाशजी, युती होईल की नाही माहीत नाही, पण या हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हे राजकारणाच्या ज्या सगळ्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणारे आहेत का आणि एक आश्वासक चेहरा म्हणून ह्या दोघांना आपण पाहताय का? नाही, पहा माझे नेते राज ठाकरे आहेत, मी त्यांच्यात आश्वासक चेहरा पाहतो, पण मी राजकारणाच्या पलीकडे या गोष्टीचा विचार करतो की मराठीसाठी आम्ही सगळ्यांनी एकवटलं पाहिजे आणि याची ही सुरुवात असेल। हे तो तर भाषेपुरतं मर्यादित नाही, इथून पुढे महाराष्ट्रात मराठी माणसावर प्रत्येक गोष्टीत जो अन्याय होतो त्याच्या विरुद्ध आम्ही सगळ्यांनी लढा दिला पाहिजे। महाराष्ट्रात जर मराठी माणूस सुरक्षित नसेल, महाराष्ट्रात जर मराठी भाषा सुरक्षित नसेल तर काय उपयोगाचं? आणि यासाठी जर सगळे एकत्र येतील तर खूप आनंदाचा क्षण येतो आणि असं झालं तर स्वर्गीय बाळासाहेबांच्या आत्म्याला अत्यंत आनंद होईल। मला असं वाटतं ही फार महत्वाची घटना ठरेल, म्हणजे इतिहासात ही महत्वाची घटना ठरेल। धन्यवाद। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा निघणार आहे। 5 जुलैला हा मोर्चा असेल। खासदार संजय राऊत यांनी एकत्र मोर्चाची घोषणा केली आहे, तसं त्यांनी ट्विट केलेलं आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी दोघंही एकत्र मोर्चा काढतील, जय महाराष्ट्र असं ट्विट संजय राऊत यांचं आहे। मोर्चाच्या निमित्तानं ठाकरे बंधू हे एकत्र येणार आहेत। 5 जुलैला दोन्ही ठाकरेंचा एकत्र मोर्चा असेल। संदीप देशपांडे यांनी देखील याबाबतची प्रतिक्रिया दिलेली आहे। एकीकडे ठाकरे गटाकडून संजय राऊत यांचा ट्विट, तर दुसरीकडे मनसेकडून संदीप देशपांडे यांचं याच मोर्चाबाबतची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। एकत्र मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। संजय राऊत यांनी 5 जुलैला ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढतील असं म्हटलंय।
शुभम उमाळी यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया। शुभम, आपण पाहतोय 5 जुलैला हा मोर्चा असणार आहे आणि त्याबाबतच्या प्रतिक्रिया सध्या उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। युतीबाबतच्या सगळ्या घोषणा ह्या हवेत असल्या तरी मात्र हिंदी भाषेविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा आपल्याला त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि अर्थातच महाराष्ट्राच्या जनतेला देखील पुन्हा एकदा दोघं भाऊ रस्त्यावरती पाहायला मिळणार आहेत। शुभम, तेजस, एक नवीन अपडेट आलेला आहे। संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट केलेला आहे आणि पुन्हा एकदा त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित एक फोटो पोस्ट केलेला आहे आणि सोबतच त्यांनी असं लिहिलेलं आहे, जय महाराष्ट्र। आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलंय, ठाकरे हे ब्रँड आहेत, त्यामुळे अर्थातच दोन्ही ठाकरे हे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत, जय महाराष्ट्र। अशा पद्धतीने त्यांनी जे आहे पुन्हा एकदा ट्विट केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील त्या पोस्टमध्ये जे आहे, ट्विटमध्ये जे आहे त्यांनी टॅग केलेलं आहे। कुठेतरी भाजपला, देवेंद्र फडणवीस यांना आणि अमित शहा यांना कुठेतरी टॅग करून जे आहे त्यांना आव्हान जे आहे ते केलेलं आहे। आपली पोस्ट पाहण्यासाठी एक भाग पाडलेला आहे, डिवचलेला आहे भारतीय जनता पक्षाला आणि कुठेतरी त्यांची ट्विटची पोस्ट याच्याकडे त्यांनी गांभीर्याने घ्यावं अशा पद्धतीने त्यांनी केलेलं हे नवीन अजून एक ट्विट समोर आलेलं आहे आणि ठाकरे हा एक ब्रँड आहे अशा पद्धतीने त्यांनी त्यामध्ये वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे। अर्थातच संजय राऊत यांच्याकडनं ट्विटरवर जे आहे, एक्सवर जे आहे ते कुठेतरी सुरू झालंय का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। याच्यावर भारतीय जनता पक्षाच्या प्रतिक्रिया काय येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अर्थातच राज्याच्या राजकारणामध्ये आता ट्विटरला, एक्सला एक महत्त्व जे आहे ते मिळताना दिसून येत आहे। पूर्ण देशाचे खासदार जे आहेत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट केलेलं आहे। अर्थातच 5 तारखेला हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि हेच ठाकरे बंधू हे ब्रँड आहेत, महाराष्ट्राचे ब्रँड आहेत अशा पद्धतीने वक्तव्य जे आहे हे संजय राऊत यांनी केलेलं आहे। तेजस, अगदी संजय राऊत यांनी आणखी एक ट्विट केलेलं आहे, याबद्दलच्या प्रतिक्रिया आपण सांगणारच आहोत। मात्र शुभम, या मोर्चाबद्दलच्या काही अपडेट आहेत का? म्हणजे 5 जुलैला कुठून कुठपर्यंत मोर्चा असणार आहे? उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचं एकत्रित कशा पद्धतीने या मोर्चाचं मार्गक्रमण असेल? अर्थातच राज ठाकरे स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीला वर जे आहे हा मोर्चा निघणार आहे अशा पद्धतीने एवढंच माहिती जी आहे ती सध्या दिलेली आहे। अनेक मोर्चे काढण्यासाठी परवानग्या घ्यायच्या असतात, त्या परवानग्याच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या देखील सुरू आहे। महानगरपालिका असेल, मुंबई पोलीस प्रशासन असेल, महाराष्ट्र पोलीस प्रशासन यांच्याकडनं सध्या परवानगी घेण्याचं काम जे आहे ते कालपासून सुरू आहे। 10 तारखेला 10 वाजता 5 जुलैला हा मोर्चा निघणार आहे। एकीकडे विशाल समुद्र आणि दुसरीकडे मात्र दोन्ही ठाकरे बंधू एकत्र महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रासमोर असं काहीसं चित्र जे आहे ते दिसून येईल। पण यामध्ये एक महत्त्वाचा असा प्रश्न उपस्थित होतोय की उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहतील का आणि राहतील तर मग कधी येतील? सुरुवातीपासूनच उपस्थित असतील की नंतर शेवटून येतील हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। पण दोन्ही भाऊ एकत्र असतील, सोबतच हे दोन्ही भाऊ जरी एकत्र असले तरी यांची मुलं जी आहेत म्हणजेच आमदार आदित्य ठाकरे आणि सोबतच अमित ठाकरे हे देखील असतील आणि मनसेचे सर्व नेते पदाधिकारी आणि सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि प्रामुख्याने मुंबईलगत असलेले 5 जिल्ह्यांमधनं हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात होईल। अर्थातच खूप मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी दिसून येईल आणि सोबतच मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी आणि सोबतच जो महायुती सरकारकडनं हिंदी भाषेचा कायदा जो आलेला आहे की मुलांसाठी शाळांमध्ये हिंदी भाषा ही सक्त असली पाहिजे, तिसरी भाषा असली पाहिजे, त्रिभाषा ही असली पाहिजे अशा पद्धतीने जो निर्णय महायुती सरकारने समोर आणलेला आहे, ज्यावर अनेक राजकीय नेते असतील, विरोधक असतील यांचा देखील विरोध जो आहे तो दिसून आला होता आणि त्याच्याच विरोधात एक महाराष्ट्रामध्ये एक नवीन चळवळ जी आहे ती सुरू होताना दिसेल आणि या चळवळीनिमित्त दोन्ही ठाकरे बंधू हे देखील एकत्र येताना दिसून येणार आहेत। तेजस, अगदी शुभम, 5 जुलैचा हा मोर्चा राजकीय संकेत कशा पद्धतीने देणारा ठरणार आहे? राजकीय संकेत काय मिळतील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं? अर्थातच इतिहास समजा बघायला गेला तर ज्यावेळेस माननीय बाळासाहेब ठाकरे हयात होते त्याच वेळेस राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली होती आणि मनसे पक्षाचा जन्म जो आहे तो झाला होता आणि त्यानंतरपासून कुठेतरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येत नव्हते। सूत्रांकडनं मिळालेल्या माहितीनुसार अनेकदा परदेशी जाताना दोघं भाऊ एकत्र भेटतात अशा पद्धतीने वक्तव्य जे आहे राजकीय वर्तुळात सातत्याने होत असतं आणि सोबतच भारतामध्ये देखील किंवा मुंबईमध्ये देखील अनेक ठाकरे बंधूंचे जे लग्न सोहळे असतील किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यामध्ये असेल हे
एकत्र येताना दिसून येतात, पण सोबतच राजकारणासाठी किंवा राज्यासाठी हे पुन्हा एकदा एकत्र दिसून येतील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी. महाविकास आघाडी, महायुती हे दोघंही जे आहेत कंबर कसून तयारीला लागले आहेत, पण सोबतच एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्यापाठी जो आहे सातत्याने मनसेकडनं सांगण्यात येत होतं की प्रस्ताव येत नाहीये, प्रस्ताव येत नाहीये. पण अगदी शुभम, काही कुठेतरी वेळासाठी थांबवतो. मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संदीपजी, गेल्या अनेक दिवसापासून चर्चा आहे, मात्र 5 जुलैला असं चित्र मिळणार आहे जे तुमच्या ज्या आशा होत्या, जे स्वप्न आहे तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, 5 जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळतील. कसं पाहताय या मोर्चाकडे तुम्ही? हॅलो. हो, आवाज येतोय माझा तुमचा? नाही, सॉरी, मला आवाज अगदी मी म्हटलं 5 जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील. गेल्या अनेक दिवसांपासूनची ही प्रतीक्षा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येतील, मात्र भूमिका एक आहे. हिंदी सक्ती विरोधात हा एक आश्वासक चेहरा म्हणून ह्या मोर्चाकडे पाहिलं जाईल. संदीपजी, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मराठीची गळचिपी करण्याचा जो प्रयत्न होतोय, मराठी भाषेवर जे आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय आणि हिंदी भाषेची सक्ती करण्याचा जो प्रयत्न होतोय, सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन हे आक्रमण परतवून लावण्याची गरज आहे. आणि तशीच भूमिका काल सन्माननीय राजसाहेबांनी मांडली आणि त्या भूमिकेला आज सर्व राजकीय पक्ष असतील, सर्व साहित्यिक असतील, सर्व कलाकार असतील, महाराष्ट्रातले सर्व मराठी प्रेमी असतील, त्यांचा आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. अगदी संदीपजी, पण ह्या मोर्चाकडे तुम्ही कसं पाहताय? कारण जेव्हा राज ठाकरे हे शिवसेनेमधून बाहेर पडले, बाळासाहेबांची साथ सोडली, त्यानंतर त्यांनी मनसे पक्ष स्थापन केलं आणि त्यानंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे घरगुती कार्यक्रमापुरते एकत्र आले आहेत. पण अशा पद्धतीनं उघड भूमिका घेणारा हा पहिलाच मोर्चा असेल. मनसे कार्यकर्ते, मनसे नेते म्हणून तुम्हाला त्यांची भावना काय वाटते? मला असं वाटतं की याच्यामध्ये मनसे, शिवसेना असा भेदाभेद करण्यापेक्षा मराठी माणूस म्हणून सगळ्यांनी जेव्हा ठरवलं की आपण आपले राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवायचे, आपण राजकीय, काल मला वाटतं राजसाहेबांनी या पूर्ण पत्रकार परिषदेमध्ये हा मुद्दा अतिशय प्रखरपणे मांडला की कुठलाही झेंडा न घेता त्या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचंय. मी तर पत्रकार म्हणून तुम्हालाही आव्हान करेन की तुम्ही मराठी आहात, तुम्ही सुद्धा या मोर्चात सहभागी झाला पाहिजे. कुठलं प्रोफेशन आहे, काय हा विचार न करता मराठी भाषेवर जेव्हा अन्याय होईल तेव्हा आम्ही सगळे एक होऊ, हा संदेश देशामध्ये जाणं गरजेचं होतं. तो संदेश आपल्याला जाताना दिसतोय. अगदी धन्यवाद संदीपजी, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. भाजपचे आमदार राम कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रामजी, 5 जुलैला ठाकरे बंधू एकत्र येतील, भूमिका तीच आहे आणि या मोर्चाबद्दल सध्या चर्चा आहे. मात्र दुसरीकडे संजय राऊत यांनी एक ट्विट करून भाजपला डिवचलेलं आहे. नाही, मला त्यांनी काय ट्विट केलं याची कल्पना नाही आणि मला कल्पना घेण्याची आवश्यकता पण नाही, कारण त्यांना आम्ही कोणीही गंभीरपणे घेत नाही. क्रमांक 1. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी उभाटा आणि इतर काही पक्ष महाराष्ट्रात गैरसमज पसरवण्याचं काम करतात. महाराष्ट्राची पहिली भाषा मराठी आहे, मराठी होती आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत महाराष्ट्राची भाषा ही मराठीच राहणार, ही आमच्या सरकारची, भाजपाची, महायुतीची भूमिका आहे. तर राहिला प्रश्न की लोकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस संविधान बदलणार अशा प्रकारचा गैरसमज पसरवला आणि मतं मिळवली. आता कॉर्पोरेशनच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिंदीची सक्ती असा गैरसमज पसरवायचा, वातावरण तयार करायचं आणि त्याच्यातून मतं मिळवायची असा प्रयत्न काही लोक करू पाहतायत असं चित्र साधारण दिसतंय. काय निघालंय जी आर मध्ये कुठेही हिंदीची सक्ती नाहीये. तिसरी भाषा पाहिजे ती घ्या, संस्कृत घ्या, तुम्हाला वाटेल ते घ्या. कुठे अडवलं तुम्हाला? हिंदी या भाषेची सक्तीच नाहीये. ज्या गोष्टीची सक्तीच नाही त्याच्यावर लोकांमध्ये भ्रम पसरवायचा आणि भ्रम पसरवून त्या बाबतीत मोर्चे काढायचे, काढू देत. लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. पण सरकार म्हणून भूमिका स्पष्ट करतो, हिंदीची सक्ती कोणालाही नाही. एखाद्या विद्यार्थ्याला उद्या वाटलं की माझ्या मनाप्रमाणे ही मला भाषा तिसरी भाषा शिकायची तर ती भाषा तो शिकू शकतो. रामजी, ठाकरे गट गैरसमज पसरवतोय असं तुम्ही म्हटलात आहे, मनसे पण गैरसमज पसरवतोय असं तुमचं म्हणणं आहे? कारण दोघांची भूमिका एकच आहे आणि त्यामुळेच हा मोर्चा निघणार आहे. मी माझी भूमिका अतिशय स्पष्ट मांडलेली आहे. जी आर मध्ये अनिवार्य शब्द हा कुठेही नाही, त्यामुळे हिंदीचा सक्ती असण्याचा महाराष्ट्रात संबंधच येत नाही.
आणि या बाबतीत माननीय मंत्री महोदय दादा भुसेजी बोललेत, आमचे मुंबईचे अध्यक्ष माननीय मंत्री महोदय आशिष शेलारजी बोललेत, त्यामुळे या सगळ्यांनी या विषयात स्पष्टता दिलेली आहे. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. प्रसाद लाड भाजपचे आमदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रसादजी, 5 जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत, भूमिका एकच आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार आहेत. मात्र दुसरीकडे भाजपला देखील डिवचण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने केलेला आहे. कसं पाहता या मोर्चाकडे आणि संजय राऊत यांच्या ट्विटकडे? माझं स्पष्टपणे मत आपल्या माध्यमातून या महाराष्ट्रातील जनतेला सांगायचंय की उद्धव ठाकरेंनी जेव्हा जेव्हा डिवचण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्यांच्यावरती तो उलटला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेचं हे खोटं मराठी प्रेम जनतेला माहिती आहे. ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्याच वेळेला हा निर्णय झाला होता. हे काल माननीय मंत्री उदय सामंत साहेबांनी देखील सांगितलं. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने सांगितलं. GR मध्ये देखील आता राम कदम आपल्याशी बोलताना म्हणाले की कुठलेही सक्तीचा उल्लेख नाही, ऑप्शनल लँग्वेज म्हणून आम्ही ठेवलेली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये मराठी माणसाची दिशाभूल करण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत, ते ज्या वेळेला मुख्यमंत्री होते, 25 वर्ष महापालिकेची सत्ता उपभोगत होते, त्यावेळेला मराठी माणसाचं यांचं प्रेम कुठे गेलं होतं हा माझा पहिला प्रश्न आहे. मुख्यमंत्री असताना हिरव्यांच्या लुंगीखाली लोटांगण घालण्याचं काम हे उद्धव ठाकरेचं सरकार आणि उद्धव ठाकरे करत होते. ज्यांनी मुंबईवरती दहशतवादी बॉम्ब हल्ले केले त्यांच्या कबरी सजवण्याचं काम उद्धव ठाकरेचं सरकार करत होतं. त्यावेळेला मराठी माणसाचं प्रेम कुठे गेलं होतं? आणि राहिला प्रश्न ठाकरे बंधू एकत्र येण्याचा, संजय राऊतांच्या ट्विटला किती महत्व आहे हे आम्हाला सर्वांना या राज्याच्या देशाच्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे सकाळी उठून कुठली तरी सनसनाटी न्यूज बनवण्याचं काम न्यूज मेकर म्हणून संजय राऊत करतात. ज्या ज्या वेळेला संजय राऊतांनी या युतीबद्दल वाक्य काढलं त्या वेळेला संदीप देशपांडेंनी त्यांना त्यांच्या शैलीत उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे ते एकत्र येतील नाही येतील हा त्यांचा प्रश्न आहे. कुठल्या पक्षाने एकत्र यावं, कुठल्या पक्षाने युती करावी, कुठल्या पक्षाने एकत्र जाऊन लढावा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु आम्ही एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे सांगतो की राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुतीचं सरकार एकनाथरावजी शिंदे आणि अजित पवारांच्या नेतृत्वात मराठी माणसाच्या मागे, महाराष्ट्रातील जनतेच्या मागे सरकार सक्षमपणे उभा आहे. कुठेही मराठी भाषेला, मराठी माणसाला, मराठी गोष्टीला बोट टाचणी देखील लागणार नाही हा शब्द आम्ही तुमच्या माध्यमातून इथे देतो. ज्या पद्धतीमध्ये मराठी भाषेचा अपमान झाला म्हणून राजकारण करतायत हे मराठी जनताच यांना येणाऱ्या निवडणुकीत दाखवेल. कारण निवडणुका आली की ठाकरेंना त्यांची मराठी भाषा, मराठी म्हणजे मीच, मराठीचा हकदार म्हणजे मीच आणि मराठीचा ठेकाच मी घेतलाय या भाषेत जे करतात त्यांना या राज्यातील जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिली. राहिला प्रश्न महायुती करण्याचा, तो महायुती आमची आहे, आम्ही सक्षम आहोत, आम्ही एकत्रितपणे करणार आहोत, एकत्रितपणे लढणार आहोत आणि कोणी कोणाशी युती करावी हा ज्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण आम्ही महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी देवेंद्रजीचं सरकार आणि देवेंद्रजी कटिबद्ध आहेत एवढंच आपल्या माध्यमातून मी सांगतो. अगदी प्रसादजी, तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहात का? कारण राज ठाकरे यांनी सगळ्यांनाच आवाहन केलेलं आहे, पक्ष बाजूला ठेवून मराठी भाषेसाठी हा लढा आहे. तुम्हाला काय वाटतंय? नाही, पहिली गोष्ट तर ही मराठी माणसाची दिशाभूल करणारा प्रश्न आहे. ज्या GR मध्ये स्पष्टपणे लिहिलं आपण, मला वाटतं आपल्या माध्यमातून त्या GR ची कॉपी दाखवावी ज्यामध्ये हिंदी हा ऑप्शनल म्हणून लिहिलेला आहे. त्या ठिकाणी मराठी माणसांनी मैदानात उतरण्याचा प्रश्नच कुठे येतो? सरकारच मुळी स्वतः सांगतंय. आता सभागृह आहे, 30 तारखेपासून अधिवेशन सुरू होते. अधिवेशनात पहिल्या दिवशी हा प्रश्न काढा, त्याच्यावर चर्चा करा. जनतेच्या सभागृहात जनतेने निवडून आणलेली लोक आणा. पण यांचा प्रश्न तो देखील आहे की उद्धव ठाकरेकडे विधान परिषदेत 3 लोक आणि विधानसभेत खाली 20 लोक. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर भांडण्याची देखील क्षमता नसलेली लोक त्यांच्याकडे सभागृहात आहेत. जे सर्वोच्च सभागृह राज्याचं आहे, विधिमंडळाचं अधिवेशन आहे, त्या अधिवेशनामध्ये चर्चा करता येते. हा तर तुमचा पॉलिटिकल स्टंट आहे, हा जनतेसमोर येतोय. त्यामुळे त्यांचा स्टंट त्यांना लखलाभ हो, आम्ही मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. अगदी, पण हा मनसेचा पण पॉलिटिकल स्टंट आहे का? निश्चितपणे जे कोण स्टंट करतायत हा निश्चितपणे पॉलिटिकल स्टंटच आहे. त्यामुळे ज्यांना मोर्चे काढायचे आहेत, का काढायचे आहेत, कशासाठी काढायचे आहेत त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यांच्या विचारधारेचा प्रश्न आहे. त्यावर आम्हाला काही बोलायचं नाही. पण आम्ही मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे उभे आहोत हे आम्ही निश्चितपणे सांगू इच्छितो. अगदी धन्यवाद प्रसादजी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि आपली भूमिका मांडली त्यासाठी देखील. तर हिंदी सक्ती विरोधात एकत्र आणि एकच मोर्चा निघेल
असं ट्विट आणि त्या ट्विटनंतर झालेली चर्चा आपण पाहतोय आणि राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येताना पाहायला मिळत आहेत। हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राविरोधात ठाकरे बंधू मैदानामध्ये उतरलेत। जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये 5 जुलैला हा मोर्चा असेल, ज्याच्यामध्ये हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू हे रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळतील। मात्र भाजपकडून पॉलिटिकल स्टंट आहे असं ह्या मोर्चाला म्हटलं गेलेलं आहे। मनसेची भूमिका देखील पॉलिटिकल स्टंटसाठी घेतली गेली आहे असं प्रसाद लाड यांचं म्हणणं आहे। पुन्हा एकदा आपण जाऊया शुभम उमाळे यांच्याकडे। शुभम, आपण पाहतोय मोर्चा 5 जुलैला निघणार आहे, मात्र ज्या राजकीय प्रतिक्रिया आता समोर येत आहेत त्याच्यामधून आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत। प्रसाद लाड यांनी म्हटलंय की हा मनसेचा पॉलिटिकल स्टंट आहे, ठाकरेंचा देखील हा पॉलिटिकल स्टंट आहे। यावरून पुन्हा एकदा भाजप, मनसे आणि ठाकरे यांचं आरोप प्रत्यारोपाचं आणि टीकांचं एक नवा अध्याय आपल्याला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये। अर्थातच ज्या पद्धतीने याची सुरुवात झाली आहे, संजय राऊत यांनी ट्विट करून सांगितलं की दोन्ही नेते एकत्र येणार। त्याच्यानंतर काही वेळातच त्यांनी पुन्हा एकदा ट्विट केलंय, ठाकरे हा ब्रँड आहे, आणि ज्यामध्ये अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी एकीकडे एकत्र येणं आणि मात्र दुसरीकडे भारतीय जनता पक्ष विरुद्ध मनसे असेल किंवा मग शिवसेना असेल यांच्यामध्ये कुठेतरी तेढ निर्माण करणं, अशा दोन्ही गोष्टी ज्या आहेत या एकाच वेळेला सुरू झालेल्या आहेत। अर्थातच आता जय महाराष्ट्राशी बोलताना प्रसाद लाड यांनी त्यांची भूमिका काय आहे ही देखील स्पष्ट जरी केली असली तरी मात्र ठाकरे बंधू हे एकत्र येणार। आणि खरं पाहायला गेलं तर महायुती सरकारसाठी एक महत्त्वाचा इशारा आहे हा, कारण की येत्या 30 जून पासून महाराष्ट्र राज्याचे तिसरे अधिवेशन जे आहे ते सुरू होत आहे विधान भवन मुंबई या ठिकाणी, आणि 5 तारखेला शनिवारी जे आहेत हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत सरकार विरुद्ध, आणि सोबतच या हिंदी सक्ती कायद्याविरुद्ध एकत्र येणार आहेत। अर्थातच आता हे पाहणं महत्त्वाचं असेल की 5 तारखे रोजी विधिमंडळाचं काम जे आहे अधिवेशनाचं काम हे सुरू राहतं की शनिवार असल्या कारणाने सुट्टी जाहीर होते, हे पाहणं महत्त्वाचं आहे। शुभम, काही वेळासाठी पुन्हा एकदा थांबवतो। रुपाली ठोंबरे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते आहेत। रुपाली ताई, 5 जुलैला ठाकरे बंधू एकत्र येतील, भूमिका एकच आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळणार आहेत। कसं पाहताय तुम्ही ह्या मोर्चाकडे? एक तर लक्षात घ्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे वेगवेगळे पक्ष आहेत, आणि या वेगवेगळ्या पक्षाच्या अध्यक्षांनी जर काही निर्णय घेतला असेल तो त्यांचा अंतर्गत आणि स्वागतार्ह निर्णय असेल। कारण का दोन म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं विखुरलेले दोन पक्ष जर एकत्र येत असतील तर ती चांगली गोष्ट आहे, तो त्यांचा निर्णय आहे। आणि राहिला विषय एकत्र येण्याचा, तर त्यांनी आधीच जाहीर केलंय की जी सक्ती केली होती, म्हणजे जो GR सक्तीचा प्रस्ताव मांडला होता त्याच्या विरोधात त्यांनी मराठी अस्मिता जपण्यासाठी, मराठी भाषा जपण्यासाठी सगळ्या मराठी म्हणजे महाराष्ट्रातील लोकांना आवाहन केलं होतं की हिंदीची सक्ती करू नये, त्यासाठी ते एकत्र येत आहेत। त्याच्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांनी आधीच सांगितलं आहे की पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्यात येणार नाही आणि येऊ नये। जो काही शिक्षण मंत्र्यांनी प्रस्ताव ठेवला होता त्याला विरोध दिलेला आहे, म्हणजे सरकार म्हणून, आणि 5वी पासून हिंदी शिकवण्यात यावं असं सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे दोन ठाकरे जर येत असतील एकत्र तर महाराष्ट्रातील मराठी जनता निश्चितच स्वागत करेल त्यांचं। अगदी रुपाली ताई, माझं तेच प्रश्न आहे, तुम्ही मनसेमध्ये काम केलेलं आहात, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि त्यानंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे सहजा घरगुती कार्यक्रमाव्यतिरिक्त अशा पद्धतीनं रस्त्यावरती एक भूमिका घेऊन कधी पाहिलेले नाही आहेत महाराष्ट्रानं। तुम्ही मनसेमध्ये काम केलेलं असताना आणि आत्ता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यानं, तुम्ही एक मनसे कार्यकर्ते आधीच्या होतात, तुमची काय भावना आहे ह्या मोर्चाकडे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे? खरं तर सांगते की महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एक ब्रँड आणि एक वेगळं रसायन महाराष्ट्राला खरं ठाकरे कुटुंबाचं एक अस्तित्वात होतं। मराठी माणसाला एक आधार असायचा की बाबा आहे आमच्यासाठी ठाकरे आहेत म्हणून। थोडा उशीर झालेला आहे, थोडा नाही खूपच उशीर झालेला आहे, पण तरी एक मराठी माणूस म्हणून स्वागत आहे हे खूप आधी व्हायला पाहिजे असं होतं, असं माझ्यासारख्या मराठी माणसाला निश्चित वाटेल। पण शेवटी प्रत्येकाचा पक्ष, प्रत्येकाचे अध्यक्ष, निर्णय त्यांचे असतात, त्याच्यामुळे कार्यकर्त्याचं नुसतं मत असतं, त्यामुळे ठीक आहे उशीर झालाय
पण उशीर काय म्हणतात, देर आहे दुरुस्त आहे म्हणायचं, आणि चांगली गोष्ट आहे. अगदी धन्यवाद रुपालीताई आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू 5 जुलैला एकत्र येणार आहेत आणि त्यावरतीच राजकीय प्रतिक्रिया देखील आपण पाहतोय. राजकीय प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय खासदार संजय राऊत यांनी. एकत्र मोर्चा निघेल, ठाकरे बंधू एकत्र येतील असं ट्विट केलेलं आहे आणि त्यानंतर आता दोन्हीकडून देखील प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे. हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असं ट्विट केल्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांसाठी ही एक महत्त्वाची घटना असेल. हा एक महत्त्वाचा मोर्चा असेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी राज ठाकरे आणि शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच मोर्चा असेल ज्याच्यामध्ये एकत्र भूमिका घेऊन ते दोघंही या मोर्चामध्ये पाहायला मिळतील आणि त्यामुळे त्याचे राजकीय संकेत देणारे हे अनेक असतील. आणि दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजे ज्या अलीकडे चाललेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा आहेत त्या चर्चा पुन्हा एकदा अधिक जास्त प्रमाणे कार्यकर्त्यांना एक आशा देणाऱ्या ठरणार आहेत. त्यामुळं 5 जुलैचा मोर्चा कसा असेल हे पाहावं लागणार आहे. 5 जुलैला ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार आहेत. हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र विरोधात ठाकरे बंधू मैदानामध्ये उतरलेत आणि त्यामुळे 5 जुलैला हा मोर्चा दोघांचाही, दोन भाऊंचा हा मोर्चा आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा आपण शुभम उमाळे यांच्याकडे जाऊया. शुभम, आपण मगाशी मुद्दा अर्धाच राहिलेला होता कारण राजकीय आपण प्रतिक्रिया घेत होतो, तो मुद्दा आपण पूर्ण करा. अर्थातच तेजस, मी तुला हे सांगत होतो की ज्या पद्धतीने 30 तारखेपासून अधिवेशन जे आहे ते महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं सुरू होणार आहे आणि अर्थातच या अधिवेशनानिमित्त हे दोन नेते एकत्र येणे 5 जुलै रोजी असणार आहे. खरं तर कामकाजाचा हा 6वा दिवस असणार आहे खरं पाहायला गेलं तर त्यामुळे हे कामकाज जे आहे 5 तारखेला शनिवारी सुरू राहतं की हे कामकाज त्या दिवशीसाठी स्थगित करण्यात येतं, सुट्टी देण्यात येते, कारण की अर्थात शनिवार देखील आहे. हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे की यापुढे विधिमंडळाची कामकाज सल्लागार समितीचा निर्णय नेमका काय होतो या मोर्चाच्या अनुषंगाने आणि त्यामुळेच कुठेतरी सरकारची भूमिका काय आहे किंवा हे दोन्ही नेते एकत्र येणं किंवा मग ज्यावेळेस मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस सरकारपर्यंत किंवा गृह विभाग जेव्हा सरकारला सांगेल की कशा पद्धतीने हा मोर्चा निघतोय त्यानंतर हा निर्णय जो आहे तो घेण्यात येईल आणि याचा देखील एक मोठा इम्पॅक्ट जो आहे तो देखील दिसून येईल. कारण की अर्थातच मुंबईमध्ये हा मोर्चा निघणार आहे. गिरगाव चौपाटी या ठिकाणी 10 वाजता सर्वांना एकत्रित येण्याचं आवाहन जे आहे ते मनसेकडनं करण्यात येत आहे आणि अर्थातच संजय राऊत यांनी आता जे ट्विट केलेलं आहे त्या अनुषंगाने शिवसेनाचे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचतील आणि सोबतच यांनी असं देखील सांगितलेलं आहे की सर्वांनी या विषयावर एकत्र येणं गरजेचं आहे. त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडीतले नेते, सर्व पक्षीय नेते हे आता या मोर्चामध्ये देखील येतात का हे देखील पाहणं एक तेवढंच महत्त्वाचं असणार आहे आणि कुठेतरी महायुतीच्या विरोधात संपूर्ण ताकद जी आहे ती देखील एकवटते का या निर्णयाच्या अनुषंगाने किंवा या निर्णयाच्या निमित्ताने हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अर्थातच राजकीय प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर येत आहेत, पण मात्र दुसरीकडे महाराष्ट्रामधील मनसेचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे कुठेतरी तयारीने आणि जोमाने लागलेले आहेत. कुठेतरी भव्य दिव्य मोर्चा जो आहे अशा पद्धतीने हा निघताना दिसून येणार आहे आपल्याला मुंबईमध्ये. तेजस, अगदी शुभम, जोडूनच रहा. मराठी अभ्यासक दीपक पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दीपकजी, आपलं स्वागत आहे. तुम्ही या हिंदी सक्तीविरोधात वेळोवेळी आवाज उठवलेला आहे, तुम्ही तुमची भूमिका देखील मांडलेली आहे आणि याबाबत तुम्ही राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली आहे. मात्र महत्त्वाचा मुद्दा की याच हिंदी भाषेच्या विरोधात 2 ठाकरे आपल्याला 5 जुलैला एकत्र पाहायला मिळणार आहेत. तुम्ही कसं पाहता या मोर्चाकडे? हे बघा, शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समितीचा निमंत्रक म्हणून गेले 2-2.5 महिने आम्ही या तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये काम करतो आहोत आणि ह्याला आम्ही हिंदी सक्ती असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणत नाही, तिसऱ्या भाषेची सक्तीच आहे. कारण तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीचा पर्याय म्हणून दुसरी भाषा दिली तरीही आम्हाला शालेय शिक्षणामध्ये ती नको आहे. आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत, सुरू केल्या आहेत. त्याच्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट आम्ही घेतली. दीपकजी, माफ करा, संजय राऊत यांची प्रतिक्रिया आहे, त्यांची पत्रकार परिषद सुरू आहे, आपल्याकडे तिकडे जावं लागतंय, थेट जाऊया.